नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. आज आपण इयत्ता 12वीची इंडियन वीवर्स भारतीय विणकर ही कविता पाहणार आहोत. तर कवितेची कवयित्री आहे सरोजिनी नायडू. तर त्यांचा टाईम पिरियड आहे 1879 to 1949 हा त्यांचा कालखंड आहे. त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे ती थोडक्यात पाहूया. She was a political activist, feminist and the first Indian woman who became the president of Indian National Congress. तर त्या एक राजकीय कार्यकर्ता, स्त्रीवादी एक कार्यकर्ता होत्या आणि एक अध्यक्ष इंडियन काँग्रेसच्या त्या अध्यक्ष होत्या, प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. सी वॉज अ इम्पॉर्टंट फिगर इन इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. तर त्या एक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या भारतीय संघर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळातील. सरोजिनी नायडू वर्क ॲज अ पोएट अर्न हर सॉब्रिक्वेंट ऑफ नायटिंगेल ऑफ इंडिया. तर त्यांच्या कवितेंनी त्यांना एक भारताची कोकिळा हे टोपण नाव त्यांना दिलं. लेटर सी बिकम अ गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोव्हिन्स इन 1947. तर त्या एक गव्हर्नर झाल्या 1947मध्ये. बिकमिंग द फर्स्ट वुमन होल्ड टू द ऑफिस ऑफ गव्हर्नर इन इंडिपेंडेंट इंडिया. तर त्या योग्य होत्या भारतीय स्वातंत्र्य झाल्यानंतर, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या एक राज्यपाल झाल्या होत्या. तर त्यांची माहिती पाहिली. आता कवितेची माहिती थोडक्यात इथं सांगितलेली आहे पहा. इंडियन वीवर्स ही पोयमविषयी काय आहे माहिती ते पाहूया. इंडियन वीवर्स इज द शॉर्ट पोयम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट अँड दॅट द वीवर्स वीव ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ अ डे. तर ते सांगितले बघा. तर भारतीय विणकर ह्या कवितेमध्ये कवयित्री कशाबद्दल बोलतात तर अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट म्हणजे 3 प्रकारच्या कपड्याविषयी बोलतात. तर ते विणणारे कपडे वीवर्स वीव ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स. तर ते 3 वेळेला त्या योग्य विशेष अशा 3 वेळेसाठी लागणाऱ्या कपडे विणतात त्या. तर इच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट द थ्री इम्पॉर्टंट इव्हेंट ऑफ ह्युमन लाईफ. तर ते सांगितले पहा. तर कविता कशाविषयी रिप्रेझेंट करते तर इम्पॉर्टंट इव्हेंट्स, तर महत्त्वाच्या घटना माणसाच्या आयुष्यातील. तर पहिली घटना आहे ब्रीथ. तर माणसाचा ह्युमन लाईफ ब्रीथ म्हणजे स्वतःचा माणसाचा जन्म झाल्यानंतर चाइल्डहूड, आणि नंतर अडल्टहूड म्हणजे यंग ज्यावेळेस तरुणपण किंवा लग्न होतं त्यावेळेस, आणि डेथ ओल्ड म्हणजे ज्यावेळेस म्हातारा होतो किंवा मृत्यू होतो. अशा 3 वेळेच्या लागणाऱ्या कपड्यांचे वर्णन या कवितेमध्ये केलेले आहे. द कलर्स अँड नंतर सांगितले पहा. द कलर्स मेन्शन्ड इन द स्टांजाज आर व्हेरी सिग्निफिकंट ॲज दे इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट. तर या कवितेमध्ये लेखिकेने जे स्टांजामध्ये कलरचं वर्णन केलेलं आहे ते खूपच सूचक आणि माणसाच्या मूडचं निदर्शन सूचक करतात त्या घटनेनुसार. तर अशा प्रकारे कवितेची माहिती पाहिली. आता आपण कविता पाहूया. इंडियन वीवर्स भारतीय विणकर. द वीवर वीविंग ॲट ब्रेक ऑफ डे. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. तर दिवसाच्या सुरुवातीलाच विणकर कपडे विणायला सुरुवात करतात. व्हाय डू यू वीव अ गारमेंट सो गे, आणि ते खूपच आनंदात कपडे विणायला सुरुवात करतात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हाल्कन वाईल्ड. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ हाल्कन वाईल्ड. तर निळा रंग जसा की जंगलातील हाल्कन या पक्षासारखा, निळा रंगाच्या पंखासारखा ते ड्रेस विणतात. वी वेव द रॉब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. तर आम्ही विणतो एक नवीन आत्ताच जन्माला आलेल्या बाळासाठी कपडे किंवा त्याच्यासाठी पोशाख, किंवा रॉब्स मीन्स पोशाख किंवा झबले लहान बाळाचे ते विणतात. हा झाला माणसाच्या आयुष्यातील पहिला प्रसंग. तर दुसरा प्रसंग वीवर्स वीविंग ॲट द फॉल ऑफ नाईट. आणि विणकर रात्रीपर्यंत उशिरापर्यंत कपडे विणतात. व्हाय डू यू वेव अ गारमेंट सो ब्राईट.
का बरं उशिरापर्यंत तुम्ही अशी चकचकीत कपडे विणतायत, असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर पहा, लाईक द प्लम्स ऑफ पीकॉक, जसे की मोराच्या पंखासारखे, पिसासारखे, पर्पल अँड ग्रीन, मोराच्या पिसासारखे जांभळ्या आणि हिरव्या रंगाचे तुम्ही कपडे विणतायत. वी वेव द मॅरेज व्हील्स ऑफ क्वीन, आणि आम्ही विणतोय एका राणीच्या लग्नासाठी किंवा नववधूसाठी कपडे विणतोय, असे दुसऱ्या प्रसंगातील आयुष्यातील प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे. आणि तिसरा स्टांजा पहा, वीवर्स विविंग सोलमन अँड स्टील, आणि विणकर तिसऱ्या प्रसंगाचं वर्णन करतात, वीवर्स विविंग सोलमन अँड स्टील. तर विणकर खूप गंभीरतेने आणि आत्तापर्यंत उशिरापर्यंत कपडे विणतात. व्हाय डू यू वीव द इन द मूनलाईट चिल, आणि का बरं, व्हॉट डू यू वीव, काय बरं ते कपडे आत्ता इन द मूनलाईट चिल, तर रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात थंडी चिल मीन्स थंडी वाजेपर्यंत उशिरापर्यंत कपडे विणताय काय बरं, असा प्रश्न केला आहे. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड, व्हाईट म्हणजे पांढरे जसे काय पिसासारखे आणि पांढरे जसे काय ढगासारखे कपडे विणताय. वी वीव अ डेड मॅन्स फुनरल शूड, तर आम्ही विणतोय एका मृत झालेल्या माणसासाठी फुनरल शूड्स, म्हणजे त्याला झाकण्यासाठी किंवा त्याला मृत्यूचे कापड ते विणत आहेत, असे लेखिकेने वर्णन केलेले आहे. लेखिका आहेत सरोजिनी नायडू. तर अशा प्रकारचं माणसाच्या आयुष्यातील 3 प्रसंगाचं वर्णन लेखिकेने इथे केलेले आहे. तर अशा प्रकारे कविता इथे संपलेली आहे. तुम्ही परत एकदा वाचायचा किंवा परत एकदा कविता पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.